राष्ट्रवादीकडून विक्रम काकडे यांनी पुण्यामधून विधान परिषदेसाठीची उमेदवारी आपली दाखल केलेली आहे। त्या संदर्भातला अर्ज दाखल केलेला आहे। काकडेंना उमेदवारी जाहीर झाली आहे। पक्षप्रवेशानंतर लगेचच त्यांना उमेदवारी दिली गेली। पण यावरून पक्षामध्ये मात्र नाराजी पसरली आहे। निष्ठावंतांना न्याय कधी असा प्रश्न सुनील टिंगरे यांनी बैठकीत उपस्थित केल्याचं समजतंय। सुनील टिंगरे यांनी एबी फॉर्म दाखल केलाय। या संदर्भात प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्याला आणखी तपशील देत आहेत। प्रीतम, खरं तर विधान परिषदेच्या महायुतीचा जागा वाटपाचा तिढा हा सुटला असला तरी तो शेवटपर्यंत कार्यकर्त्यांच्या नाराजीपर्यंत येऊन पोहोचला। खरं तर पुण्याची जागा ही राष्ट्रवादीला सुटली। या जागेवरती पूर्वी विक्रम काकडे यांचे सासरे अनिल भोसले हे 2 वेळा स्थानिक स्वराज्य निवडणुकांमधून विधान परिषदेसाठी त्यांना उमेदवारी देण्यात आली। त्यानंतर त्यांचे आता जावई जे विक्रम काकडे आहेत त्यांनी आजच सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षामध्ये प्रवेश केला आणि या विधान परिषदेची उमेदवारी मिळवली। तर काकडेच का, तर पार्थ यांच्या ते अत्यंत जवळचे निकटवर्ती असे मानले जातात। दुसरी म्हणजे आर्थिक बाजू देखील त्यांची सक्षम आहे आणि सध्या पक्षाला उपयुक्तता जास्त महत्त्वाची वाटते। निष्ठावंत असतील, कार्यकर्ते असतील किंवा जवळचे असतील याच्यापेक्षा नवीन नेतृत्व आता पार्थ यांनी सगळं हे ताब्यात घेतलं आहे। आजची जर आपण आतले सकाळचे जे व्हिज्युअल्स पाहिले असतील तर त्याच्यामध्ये जे वीर धवल जगदाळे जे आहेत ते यंग आहेत, पार्थ पवारांना मानणारे आहेत, ते देखील हे सगळे करण्यासाठी आग्रही होते। त्याचबरोबर त्यांनी दोन्ही उमेदवारांना जे सुनील टिंगरे आहेत त्यांना डमी उमेदवार म्हणून अर्ज भरायला सांगितला असं दिलीप वळसे पाटलांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं। तर विक्रम काकडे हे अधिकृत उमेदवार आहेत, त्यांना देखील एबी फॉर्म दिलेला आहे आणि निश्चितच ते निवडून येतील असं महायुतीचे मंत्री केंद्रीय मुरलीधर मोहोळ यांनी देखील सांगितलेलं आहे। तर आमच्यात सगळं काही ठीक आहे असं नीलम गोरे ज्या उपसभापती आहेत त्यांनी देखील सांगितलेलं आहे। मात्र याच्यामध्ये चर्चा काय आहे की विक्रम काकडे हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत आणि पार्थ पवार यांनी जी सर्व यंत्रणा आहे ती सर्व ताब्यात घेतलेली आहे। त्याच्यामुळे सुनेत्रा पवारांना कुठेतरी आता जुन्या कार्यकर्त्यांना, निष्ठावान कार्यकर्त्यांना शब्द देऊन सध्या थोपवण्याचं काम हे वाढलेलं आहे। जी प्रीतम, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।